माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. मन की बातमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप खूप अभिनंदन आहे. आता काही दिवसांतच 2026 हे नवीन वर्ष येणार आहे आणि आज जेव्हा मी तुमच्याशी बोलत आहे, तेव्हा माझ्या मनात संपूर्ण एका वर्षाच्या आठवणी दाटून आल्या आहेत. अनेक चित्रम, अनेक चर्चा आणि अनेक यशोगाथा ज्यांनी देशाला एकजूट केलं. 2025 ने आपल्याला असे अनेक अविस्मरणीय क्षण दिले, ज्यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला. देशाच्या सुरक्षेपासून ते खेळाच्या मैदानापर्यंत, विज्ञानाच्या प्रयोगशाळांपासून ते जगातल्या मोठ्या मंचांपर्यंत भारताने प्रत्येक ठिकाणी आपला मजबूत ठसा उमटवला आहे. या वर्षी ऑपरेशन सिंदूर भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक ठरले आहे. संपूर्ण जगाने हे स्पष्टपणे पाहिले आहे की आजचा भारत आता आपल्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करत नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून भारत मातेप्रती प्रेम आणि समर्पणाची अनेक दृश्य समोर आली. लोकांनी आपापल्या परीने आपल्या भावना व्यक्त केल्या. मित्रांनो, हाच तो उत्साह तेव्हाही पाहायला मिळाला. जेव्हा आपल्या वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा मी तुम्हाला एक आग्रह केला होता की वंदे मातरम 150 आपले संदेश आणि सूचना पाठवाव्यात आणि सर्व देशबांधवांनी या अभियानात उत्साहाने भाग घेतला होता. मित्रांनो, 2025 हे खेळाच्या दृष्टीनेही एक अविस्मरणीय वर्ष ठरलं. आपल्या पुरुष क्रिकेट संघाने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्याचबरोबर महिला क्रिकेट संघाने देखील पहिल्यांदाच विश्वचषक आपल्या नावे केला. तसेच भारताच्या कन्यांनी ब्लाइंड T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. एशिया कप T20 मध्येही तिरंगा अभिमानाने फडकला आणि पॅरा ॲथलीट्सनी तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकून दाखविली. त्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की कोणताही अडथळा त्यांच्या जिद्दीला रोखू शकत नाही. विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातही भारताने मोठी झेप घेतली. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत पोहोचणारे शुभांशु शुक्ला हे पहिले भारतीय ठरले. पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीवांशी संबंधित असलेले अनेक प्रयत्न देखील 2025 ची ओळख ठरले आहेत. भारतात चित्त्यांची संख्या ही आता 30 पेक्षा जास्त झालेली आहे. 2025 मध्ये श्रद्धा, संस्कृती आणि भारताचा अद्वितीय वारसा हे सर्व एकत्र पाहायला मिळाले. वर्षाच्या सुरुवातीला प्रयागराज महाकुंभाच्या आयोजनाने संपूर्ण जगाला चकित केलं आणि वर्षाच्या अखेरीस अयोध्येतील राम मंदिरावरील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने प्रत्येक भारतीय अभिमानाने भारावून गेला. स्वदेशीबाबत लोकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. लोक तेच सामान खरेदी करत आहेत ज्यामध्ये कुठल्या तरी भारतीयाचा घाम लागला आहे आणि ज्यात आपल्या भारताच्या मातीचा सुगंध आहे. आज आपण सर्वजण अभिमानाने म्हणू शकतो की 2025 ने भारताला अधिक आत्मविश्वास दिला आहे. हे देखील खरं आहे की या वर्षी आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागलं. आता 2026 मध्ये देश नव्या आशा, नव्या संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज संपूर्ण जग भारताकडे खूप मोठ्या आशेने पाहत आहे आणि भारताकडून असलेल्या या आशेचं एक सर्वात मोठं कारण आहे, ती म्हणजे आपली युवा शक्ती. विज्ञान क्षेत्रातील आपली कामगिरी, नवनवीन नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा हो विस्तार यामुळे जगभरातील अनेक देश खूप प्रभावित झाले आहेत. मित्रांनो, भारतातील तरुणांमध्ये नेत्री नमीज काढण्याची एक मोठी जिद्द आहे.
आणि तेवढेच जागरूकही आहेत. माझे तरुण मित्र मला अनेकदा विचारतात की राष्ट्र निर्माणामध्ये ते आपलं योगदान आणखी कसं वाढवू शकतात. पण ते आपल्या आयडियाज नेमक्या कशा शेअर करू शकतात. अनेक मित्र नेहमी मला विचारतात की माझ्यासमोर ते आपल्या आयडियाजचं उत्तम प्रेझेंटेशन कसं देऊ शकतात. माझ्या आपल्या तरुण मित्रांच्या या जिज्ञासेचं उत्तर आहे विकसित भारत युवा नेतृत्व संवाद. गेल्या वर्षी याची पहिली आवृत्ती झाली होती. आता काही दिवसांनी आता लवकरच त्याची दुसरी आवृत्ती होणार आहे येत्या पुढच्या महिन्याच्या 12 तारखेला. स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जाईल. याच दिवशी युवा नेतृत्व संवादाचंही आयोजन केलं जाईल. हो, आणि मी सुद्धा स्वतः यात नक्कीच सहभागी होईन. यामध्ये तरुण इनोव्हेशन, फिटनेस, स्टार्टअप आणि ॲग्रिकल्चर यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपले स्वतःचे आयडिया शेअर करतील. मी या कार्यक्रमाबद्दल खरोखर खूप उत्सुक आहे. मित्रांनो, मला हे पाहून फार आनंद झाला की या कार्यक्रमात आमच्या तरुणांचा सहभाग वाढत आहे. की काही दिवसांपूर्वीच याच्याशी संबंधित एक मोठी क्विज कॉम्पिटिशन झाली. त्यात 50 लाखांपेक्षा अधिक तरुण सहभागी झाले होते. त्याचबरोबर एक निबंध स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपली मतं मांडली. आणि तुम्हाला सांगतो, या स्पर्धेत तमिळनाडू राज्याने पहिल्या आणि उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर होतं. मित्रांनो, आज देशात तरुणांना आपली प्रतिभा दाखवण्याच्या नवनवीन संधी मिळत आहेत. असे अनेक प्लॅटफॉर्म्स, नवीन प्लॅटफॉर्म आता विकसित होत आहेत, जिथे तरुण आपल्या योग्यतेनुसार आणि आवडीनुसार स्वतःचे टॅलेंट दाखवू शकतात. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा असाच एक प्लॅटफॉर्म आहे. हे एक असं माध्यम आहे जिथे कल्पना प्रत्यक्षात आणल्या जातात. मित्रांनो, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025चा समारोप देखील याच महिन्यात झाला आहे. या हॅकेथॉन दरम्यान 80 पेक्षा जास्त सरकारी विभागांच्या जवळजवळ 270 पेक्षा जास्त विविध समस्यांवर आपल्या विद्यार्थ्यांनी काम केलं आणि आपल्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम असे सोल्युशन्स दिले. ते वास्तविक जीवनातील समस्यांशी संबंधित होते, जसं की वाहतुकीची समस्या आहे. यावर तरुणांनी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंटशी संबंधित खूपच इंटरेस्टिंग असे पर्स्पेक्टिव्ह शेअर केले आहेत. फायनान्शियल फ्रॉड्स आणि डिजिटल अवेअरनेसबद्दल यांसारख्या आव्हानांवर उपाय सुचवण्यासाठी तरुणांनी आपल्या कल्पना मांडल्या. आणि गावांमध्ये डिजिटल बँकिंगसाठी त्यांनी सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्कवर महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. अनेक तरुण शेती संबंधी क्षेत्रामधील आव्हानांवर उपाय शोधण्यात गुंतले होते. मित्रांनो, गेल्या 7-8 वर्षांत स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये 13 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि यामध्ये 6,000पेक्षा जास्त इन्स्टिट्यूट्सनी देखील भाग घेतला आहे. या तरुणांनी शेकडो प्रॉब्लेम्सवर खूप अचूक सोल्युशन्स सुद्धा दिले आहेत. अशा प्रकारच्या हॅकेथॉन्सचं आयोजन वेळोवेळी होत असतं. माझ्या तरुण मित्रांना माझा आग्रह आहे की त्यांनी या हॅकेथॉन्सचा भाग नक्कीच बनायला हवा. मित्रांनो, आजचं जीवन टेक्रिव्हन होत चाललं आहे आणि जे बदल शतकांमध्ये व्हायचे, ते बदल आपण काही वर्षांत होताना पाहत आहोत. अनेकदा तर काही लोक चिंता व्यक्त करतात की रोबोट्स हे तंत्रज्ञान माणसालाच रिप्लेस तर करणार नाहीत ना. अशा येणाऱ्या बदलत्या काळात ह्युमन डेव्हलपमेंटसाठी आपल्या मुळांशी जोडलेलं असणं खूप गरजेचं आहे. आपली पुढची पिढी आपल्या संस्कृतीची मुळं, आपली युवा पिढी आपल्या संस्कृतीची मुळं नव्या विचारांसह, नव्या पद्धतींनी अजून चांगल्या प्रकारे घट्ट धरून आहे. मित्रांनो, तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचं नाव तर नक्कीच ऐकलेलं असणार. संशोधन आणि नवनिर्मिती हीच तर या संस्थेची खरी ओळख आहे. काही वर्षांपूर्वी तिथल्या काही विद्यार्थ्यांना जाणवलं की अभ्यास आणि संशोधनासोबतच तिथे संगीतासाठीही एक वेगळी जागा असायला हवी. बस
इथूनच एक छोटासा संगीत वर्ग सुरू झाला. ना मोठं व्यासपीठ होतं, ना मोठा अर्थसंकल्प होता. हळूहळू हा उपक्रम वाढत गेला आणि आज आपण याला गीतांजली IISC या नावाने ओळखतो. हा आता केवळ एक वर्ग नाही. हे एक प्रकारे तर कॅम्पसचं सांस्कृतिक केंद्र आहे. इथे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आहे, आपल्या लोकपरंपरा आहेत. हे सर्व शास्त्रीय कलाप्रकार आहेत. विद्यार्थी इथे एकत्र बसून रियाज करतात. प्राध्यापक देखील एकत्र बसतात. त्यांचे कुटुंबीयही यात सहभागी होतात. आज 200हून अधिक लोक याच्याशी जोडले गेलेले आहेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे जे परदेशात गेले आहेत ते सुद्धा ऑनलाईन सहभागी होऊन या वर्गाची धुरा सांभाळत आहेत. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडून राहण्याचे प्रयत्न केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत. जगातील वेगवेगळ्या ठिकाणी आणि तिथे स्थायिक झालेले भारतीयही आपली भूमिका बजावत आहेत. आणखी एक उदाहरण जे आपल्याला आपल्याला देशाबाहेर घेऊन जातं, हे ते प्रसिद्ध ठिकाण आहे दुबई. तिथे राहणाऱ्या कन्नड कुटुंबांनी स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की आपली मुलं तंत्रज्ञान जगतात पुढे जात आहेत, पण कुठेतरी ती नवीन पिढी आपल्या भाषेपासून दूर तर जात नाहीत ना. इथूनच जन्म झाला कन्नड पाठशालेचा. हा एक असा अनोखा प्रयत्न आहे जिथे मुलांना कन्नड वाचायला, लिहायला आणि त्याचबरोबर बोलायला शिकवलं जातं. आज यामध्ये 1000हून अधिक मुलं सहभागी झाली आहेत. खरोखरच कन्नड नाडू नुडी नम्म हेम्मे. याचा अर्थ असा की कन्नड भूमी आणि भाषा आमचा अभिमान आहे. मित्रांनो, आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, इच्छा तेथे मार्ग. या म्हणीला मणिपूरच्या एका तरुणानं पुन्हा एकदा सार्थ करून दाखवलं आहे. मोईरांगथेम सेठजी यांनी त्यांचं वय 40 वर्षांपेक्षाही कमी आहे. श्रीमान मोईरांगथेमजी मणिपूरच्या ज्या दुर्गम भागात राहत होते, तिथे विजेची मोठी समस्या होती. या मोठ्या आव्हानाला तोंड देण्यासाठी त्यांनी लोकल सोल्युशनवर सर्वात जास्त भर दिला आणि त्यांना ही उपाययोजना मिळाली. सौर ऊर्जेमध्ये आमच्या मणिपूरमध्ये तसंही सोलर एनर्जी निर्माण करणं सोपं आहे. त्यामुळे मोईरांगथेमजींनी सोलर पॅनल लावण्याची मोहीम सुरू केली आणि या मोहिमेमुळे आज त्यांच्या भागातील शेकडो घरांमध्ये सौर ऊर्जा पोहोचली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सौर ऊर्जेचा उपयोग आरोग्य सेवा आणि उपजीविका सुधारण्यासाठी केला आहे. आज त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता मणिपूरमधील अनेक हेल्थ सेंटर्सनाही सोलर पॉवर मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. त्यांच्या या कामामुळे याचा मणिपूरच्या नारीशक्तीलाही खूप मोठा फायदा झाला आहे. स्थानिक मच्छीमार आणि कलाकारांनाही यामुळे मदत मिळाली आहे. मित्रांनो, आज सरकार या PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला सोलर पॅनल लावण्यासाठी आता जवळपास 75 ते 80 हजार रुपये देत आहेत. मोईरांगथेम यांचे हे प्रयत्न जरी तसे वैयक्तिक आहेत, तरी सोलर पॉवरशी संबंधित प्रत्येक मोहिमेला ते एक नवी गती देत आहेत. मी मन की बातच्या माध्यमातून त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, चला आता आपण जरा जम्मू काश्मीरकडे वळूया. तुम्हाला अभिमानाने भरून टाकेल अशी जम्मू काश्मीरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची एक गाथा मी सांगू इच्छितो. जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये झेनपोरा नावाचं एक ठिकाण आहे. तिथले लोक अनेक वर्षांपासून काही उंच उंच टेकाडं पाहत आले होते. अगदी साधीसुधी टेकाडं हे काय आहे हे कुणालाच माहीत नव्हतं. मग एक दिवस पुरातत्व शास्त्रज्ञांची नजर यांवर गेली. जेव्हा त्यांनी हा सर्व परिसर बारकाईने पाहायला सुरुवात केली, तेव्हा या टेकड्या थोड्या वेगळ्या वाटल्या. मग या टेकाडांचा सखोल वैज्ञानिक अभ्यास सुरू करण्यात आला. ड्रोनच्या सहाय्याने वरून छायाचित्र देखील घेण्यात आली. संपूर्ण जमिनीचं मॅपिंग करण्यात आलं
आणि मग काही आश्चर्यकारक गोष्टी हळू समोर येऊ लागल्या. ही टेकाडं नैसर्गिक नाहीत असं लक्षात आलं. ती मानवनिर्मित आहेत. एखाद्या मोठ्या इमारतीचे अवशेष आहेत. याच दरम्यान आणखी एक रंजक दुवा सापडला. तो म्हणजे काश्मीरपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या फ्रान्समधील एका म्युझियमच्या आर्काइव्हमध्ये एक जुनं आणि धूसर असं चित्र मिळालं. बारामुल्लाच्या त्या चित्रामध्ये 3 बौद्ध स्तूप दिसत होते. इथूनच काळाने कूस बदलली आणि काश्मीरचा एक गौरवशाली भूतकाळ आपल्यासमोर आला. हा सुमारे 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. काश्मीरच्या झेनपोरामधलं हे बौद्ध विहार आहे. हे आपल्याला आठवण करून देतं की काश्मीरचा भूतकाळ काय होता, त्याची ओळख किती समृद्ध होती. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मी तुम्हाला भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या एका अशा प्रयत्नाबद्दल मी सांगू इच्छितो जो हृदयाला स्पर्श करणारा आहे. फिजीमध्ये भारतीय भाषा आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी एक कौतुकास्पद उपक्रम राबवला जात आहे. तिथल्या नव्या पिढीला तमिळ भाषेशी जोडण्यासाठी अनेक स्तरांवर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या महिन्यात फिजीच्या राकी राकी परिसरात तिथल्या एका शाळेत पहिल्यांदाच तमिळ दिवस साजरा करण्यात आला. त्या दिवशी मुलांना एक असं व्यासपीठ मिळालं जिथे त्यांनी आपल्या भाषेबद्दल मोकळेपणाने गौरव व्यक्त केला. मुलांनी तमिळमध्ये कविता सादर केल्या, भाषणं दिली आणि त्याबरोबर आपली संस्कृती पूर्ण आत्मविश्वासाने मंचावर सादर केली. मित्रांनो, देशातही तमिळ भाषेच्या प्रसारासाठी सातत्याने काम होत आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या संसदीय मतदारसंघ काशीमध्ये 4था काशी तमिळ संगम झाला. आता मी तुम्हाला एक ऑडिओ क्लिप ऐकवणार आहे. तुम्ही ऐका आणि जरा अंदाज लावा बरं, तमिळ बोलण्याचा प्रयत्न करणारी ही लहान मुलं कुठली आहेत. வணக்கம். பாரத் அரசங்கத்தல் ஓரே பாரதம் உன்னத பாரதம் நடத்தப்பட்ட காசி தமிழ் சங்கமம் 4 தமிழ் கற்போம் நான் ரொம்ப கார்க்க உதாரணத்துக்கு ஏன் தமிழில் ಇಂಟ್ರೊಡಕ್ಷನ್ काशियोड़ भूमिल नानु पायल पटेल அரசு குயின்ஸ் इंटर कॉलेज की मानवी अनेवरकम येन वडक्कम. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की तमिळ भाषेत खरं तर इतक्या सहजतेने आपलं म्हणणं मांडणारी ही लहान मुलं काशीची आहेत, वाराणसीची आहेत. त्यांची मातृभाषा हिंदी आहे, पण तमिळ भाषेबद्दलच्या ओढीने त्यांना तमिळ शिकण्यासाठी प्रेरित केलं आहे. या वर्षी वाराणसीमध्ये काशी तमिळ संगमच्या दरम्यान तिथे तमिळ शिकण्यावर खूप विशेष भर देण्यात आला होता. लर्न तमिळ तमिळ कराकलम या थीम अंतर्गत वाराणसीच्या 50 पेक्षा जास्त शाळांमध्ये यासाठी एक विशेष मोहीमही राबवण्यात आली होती. त्याचा चांगला परिणाम आपल्याला या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतो आहे. एन्न पेर वैष्णव नान निवेदिता शिक्षा सदन बालिका इंटर कॉलेज वाराणसी படிக்கிறேன். நான் காஷி தமிழ் கற்கலாம் 4.0 ला तमिळ भाषा टिक्कावुम इल्लुवम करेन. इंधा वयपुक्क प्रधान नरेंद्र मोदी अवगलेकू नान नंटी सोलिगरेन. मित्रांनो, तमिळ भाषा जगातली सर्वात प्राचीन भाषा आहे. तमिळ साहित्य ही अत्यंत समृद्ध आहे. मी मन की बात मध्ये काशी तमिळ संगममध्ये सहभागी होण्याचा आग्रह केला होता आणि मला आनंद आहे की आज देशाच्या इतर भागांमध्येही मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये तमिळ भाषेबद्दल एक नवीन आकर्षण दिसत आहे. हीच भाषेची ताकद आहे, हीच भारताची एकता आहे. मित्रांनो, पुढच्या महिन्यात आपण देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा आपलं मन स्वातंत्र्य सैनिक आणि संविधान निर्मात्यांप्रती कृतज्ञतेच्या भावनेने भरून जातं. आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात देशाच्या प्रत्येक भागातील लोकांनी आपलं योगदान दिलं आहे. पण
दुर्दैवाने आपल्या स्वातंत्र्याच्या अनेक नायक नायिकांना तो खरा सन्मान मिळाला नाही जो त्यांना मिळायला हवा होता. अशाच एक स्वातंत्र्य सेनानी आहेत ओडिशाच्या पार्वती गिरीजी. जानेवारी 2026 मध्ये त्यांची जन्मशताब्दी साजरी केली जाईल. त्यांनी 16 वर्षांच्या वयात भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या आंदोलनानंतरही पार्वती गिरीजी यांनी आपलं जीवन समाजसेवा आणि जनजातीय कल्याणासाठी समर्पित केलं होतं. त्यांनी आपल्या कार्यातून अनेक अनाथाश्रमांची स्थापना केली. त्यांचं ते प्रेरक जीवन प्रत्येक पिढीला नेहमीच मार्गदर्शन करत राहील. ମୁଁ पार्वती गिरिजी को श्रद्धांजलि अर्पण करूची. मित्रांनो, हे आपलं कर्तव्य आहे की आपण आपला वारसा विसरू नये. आपण स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नायक नायिकांच्या महान गाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली होती, तेव्हा सरकारने एक विशेष वेबसाईट तयार केली होती. त्यात एक विभाग प्रचलित नसलेल्या नायकांना समर्पित केला होता. आजही तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन त्या महान विभूतींबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता, ज्यांची देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात खूप मोठी भूमिका होती. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बातच्या माध्यमातून आपल्याला समाजाच्या भल्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची एक खूप चांगली संधी आपल्याला मिळत असते. आज मी अशाच एका विषयावर बोलू इच्छितो, जो आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने अलीकडेच एक महत्त्वपूर्ण अहवाल जारी केला आहे. यामध्ये असम न्यूमोनिया आणि UTI सारख्या अनेक गंभीर आजारांविरुद्ध अँटीबायोटिक औषधे कमकुवत ठरत आहेत आपल्या सगळ्यांसाठी. हे खूपच चिंताजनक आहे. या अहवालानुसार याचं एक सर्वात मोठं कारण म्हणजे लोकांकडून कोणताही विचार न करता अँटीबायोटिक औषधांचं सेवन करणं आहे. अँटीबायोटिक्स ही औषधं नाहीत जी कधीही सहजपणे घेतली जावीत. यांचा वापर डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानेच करायला हवा. आजकाल लोकांना असं वाटू लागलं आहे की फक्त एक छोटी गोळी घ्या म्हणजे सगळा त्रास लगेच दूर होईल. आणि हेच मुख्य कारण आहे की अनेक प्रकारचे आजार आणि संसर्ग या अँटीबायोटिक औषधांवर आता अधिकच भारी पडत आहेत. मी तुम्हा सर्वांना आग्रह करतो की कृपया आपल्या स्वतःच्या मनाने औषधांचा वापर करणे टाळा. अँटीबायोटिक औषधांच्या बाबतीत तर ही एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. मी तर हेच म्हणेन की मेडिसिनसाठी योग्य गायडन्स आणि अँटीबायोटिक्ससाठी डॉक्टरांची गरज आहे. ही सवय तुमचं आरोग्य अधिक चांगलं बनवण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या पारंपरिक कला समाजाला सशक्त करण्यासोबतच लोकांच्या आर्थिक प्रगतीचंही मोठं माध्यम बनत आहेत. आंध्र प्रदेशच्या नारसापुरम जिल्ह्यातल्या लेस क्राफ्टची चर्चा आता संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे लेस क्राफ्ट अनेक पिढ्यांपासून महिलांच्या हातात सुरक्षित आहे. खूप धैर्याने आणि मोठ्या बारकाईने आपल्या देशाच्या नारी शक्तीने याचं संवर्धन केलेलं आहे. आज याच परंपरेला एका नव्या रूपात आता पुढे नेलं जात आहे. आंध्र प्रदेश सरकार आणि नाबार्ड मिळून कारागिरांना नवीन डिझाईन्स शिकवत आहेत, उत्तम स्किल ट्रेनिंग देत आहेत आणि त्यांना नव्या बाजारपेठेशी जोडत आहेत. नारसापुरम लेस क्राफ्टला आता GI टॅगही मिळाला आहे. आज यामुळे 500हून अधिक उत्पादने बनत आहेत आणि 250हून अधिक गावांमध्ये जवळपास 1 लाख महिलांना यामुळे काम मिळत आहे. मित्रांनो, मन की बात
अशा लोकांना समोर आणण्याचंही एक व्यासपीठ आहे, जे आपल्या परिश्रमाने केवळ पारंपरिक कलांनाच पुढे नेत नाहीत, तर यामुळे स्थानिक लोकांचे सशक्तीकरणही होत आहे. मणिपूरच्या चुराचांदपूरमध्ये मार्गारेट राम थारसी एमजी यांचेही प्रयत्न असेच आहेत. त्यांनी मणिपूरच्या पारंपरिक उत्पादनांना आणि विशेषतः तिथल्या हँडीक्राफ्टला, बांबू आणि लाकडापासून बनवलेल्या वस्तूंना एका मोठ्या व्हिजनने त्यांनी पाहिलं आणि याच व्हिजनमुळे त्या क्राफ्ट हँडीक्राफ्ट आर्टिस्ट पासून पुढे गेल्या आहेत. लोकांचं आयुष्य बदलण्याचं माध्यम बनल्या. आज मार्गारेटजींच्या युनिटमध्ये आज त्यांच्या सोबत 50हून अधिक आर्टिस्ट काम करत आहेत आणि त्यांनी आपल्या खूप मेहनतीने दिल्लीसह देशातल्या अनेक राज्यांमध्ये आपल्या उत्पादनांसाठी एक बाजारपेठही निर्माण केली आहे. मित्रांनो, मणिपूरचंच आणखी एक उदाहरण सेनापती जिल्ह्यात राहणाऱ्या चोखोने क्रिचेना जी आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंबच मुळात पारंपरिक शेतीशी पूर्णपणे जोडलं आहे. क्रिचेना यांनी या पारंपरिक अनुभवाला आणखी विस्तार दिला आणि त्यांनी फुलांच्या शेतीला आपलं पॅशन बनवलं. आज त्या या कामातून वेगवेगळ्या बाजारपेठांना जोडत आहेत आणि आपल्या भागातील लोकल कम्युनिटीजना सुद्धा त्या एम्पॉवर करत आहेत. माझ्या प्रिय मित्रांनो, हे उदाहरण याच गोष्टीचं प्रतीक आहे की जर पारंपरिक ज्ञानाला आधुनिक दृष्टिकोनासोबत पुढे नेलं तर ते आर्थिक प्रगतीचं एक मोठं माध्यम बनतं. तुमच्या आजूबाजूलाही अशा काही सक्सेस स्टोरीज असतील तर माझ्या सोबत नक्की शेअर करा. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात सुंदर गोष्ट खरं तर ही आहे की वर्षभर प्रत्येक वेळी कुठे ना कुठे देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात उत्सवाचं वातावरण असतं. वेगवेगळे सण आणि उत्सव तर असतातच, पण त्याचबरोबर विविध राज्यांचे स्थानिक उत्सवही आयोजित होत असतात. म्हणजे जर तुम्ही फिरायला जायचं ठरवलं तर प्रत्येक वेळी देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात एक अद्वितीय उत्सव पाहायला मिळेल. असाच एक उत्सव सध्या कच्छच्या रणमध्ये सुरू आहे. यावर्षी कच्छ रणोत्सवाचं हे आयोजन 23 नोव्हेंबर पासून सुरू झालेलं आहे, जे 20 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. इथे कच्छची लोकसंस्कृती, लोकसंगीत, नृत्य आणि हस्तकलेची विविधता दिसून येते. कच्छच्या पांढऱ्या रणाची भव्यता पाहणं हा स्वतःच एक अत्यंत सुखद अनुभव आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी जेव्हा पांढऱ्या रणावर पूर्ण चांदणं पसरतं तेव्हा तिथलं दृश्य स्वतःच खूप सुंदर दिसतं, मंत्रमुग्ध करणारं असतं. रणोत्सवातली टेंट सिटी खूप लोकप्रिय आहे. मला माहिती मिळाली आहे की गेल्या एका महिन्यात आतापर्यंत 2 लाखापेक्षा जास्त लोक आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत. परदेशातूनही बरेच लोक आले. तुम्हाला जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा अशा उत्सवांमध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा आणि भारताच्या या सुंदर विविधतेचा आनंद घ्या. मित्रांनो, 2025 मधला हा काळ मन की बातचा या वर्षातला हा शेवटचा एपिसोड आहे. आता आपण 2026 मध्ये अशाच उत्साहाने आणि आपलेपणाने पुन्हा भेटूया. आपल्या मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी मन की बात कार्यक्रमात नक्कीच भेटू. नवी ऊर्जा, अनेक नवे विषय आणि सर्वांना प्रेरणा देणाऱ्या आपल्या देशबांधवांच्या अगणित कथा मन की बातमध्ये आपल्या सर्वांना एकत्र आणतात. प्रत्येक महिन्यात मला असे अनेक संदेश नेहमी मिळत असतात, ज्यात विकसित भारताबाबत लोक आपलं व्हिजन शेअर करतात. लोकांकडून मिळणाऱ्या या सूचना आणि या दिशेने त्यांचे प्रयत्न पाहून हा विश्वास आणखी दृढ होतो. आणि जेव्हा या सर्व गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतात तेव्हा विकसित भारताचा संकल्प नक्कीच सिद्ध होईल, हा विश्वास
दिवसेंदिवस अधिकच दृढ होत जातो. साल 2026 हे वर्ष या संकल्प सिद्धीच्या या प्रवासात एक अत्यंत महत्वाचा टप्पा ठरो तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आयुष्य सुद्धा सुखमय होवो याच चांगल्या कामनेसह या एपिसोडमध्ये निरोप घेण्यापूर्वी मी फिट इंडिया मुवमेंटचा उल्लेख नक्की करेन. तुम्हालाही फिट राहायचं आहे. थंडीचा हा ऋतू व्यायामासाठी खूप उपयुक्त असतो. व्यायाम नक्की करा. तुम्हा सर्वांना 2026च्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वंदे मातरम.